मावळशा वराळे गावात गायरान जमिनीवरून मोठा वाद पेटलाय। गावातील एकूण 64 एकर गायरान जमिनीपैकी 21 एकर जागा आधीच पुनर्वसनासाठी देण्यात आली आहे। पण आता वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणग्रस्तांचं पुनर्वसनही याच गावात करण्याचा प्रयत्न होतोय, ज्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केलाय। ग्रामस्थांचं स्पष्ट म्हणणं आहे की भविष्यातील विकासासाठी क्रीडांगण, शाळा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी ही उर्वरित जागा गावाला हवी आहे। जागा बळकवण्यासाठी आलेल्यांना ग्रामस्थांनी थेट हुसकावून लावलाय। तर दुसरीकडे या प्रकरणात नाव आलेले हबप चैतन्य महाराज वाडेकर यांनी सगळे आरोप फेटाळून लावले। आपल्याकडे कायदेशीर मान्यता असल्याचा दावा त्यांनी केलाय। त्यांनी मला बंदी घालण्याचं किंबहुना मी तिथे जाण्याचा थेट संबंध या प्रकरणामध्ये माझा काहीच नाहीये। ज्या वेळेस एकदा दोनदा मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळी गेलो होतो, तेव्हा केवळ माझे वकील बंधू एका पायानं अपंग असल्या कारणानं त्यांना तिथं त्रास होत असल्या कारणानं एक सामाजिक जाणीव आणि माझी जबाबदारी म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो। आता कोणीतरी मला बंदी घालण्याचा तिथे संबंधच उद्भवत नाही, किंबहुना कोणालाही बंदी घालण्याचा संबंध उद्भवत नाही, कारण जी कायदेशीर प्रक्रिया होती, ताबा पावतीची, ती पूर्ण झालेली आहे। आणि मला असं वाटतं की ह्याच्यानंतर तिथं जर काही हालचाली झाल्या तर ते जागेचे मूळ मालक आणि त्यांची लिगल अथॉरिटी असणारे माझे वकील बंधू हे कायदेशीर पावलं उचलतील। पण मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की उद्या तिथे ज्या काही घटना घडतील त्याच्यामध्ये केवळ माझ्या वकील बंधूंकडे लिगल अथॉरिटी आहे आणि ते माझे भाऊ आहेत, म्हणून चैतन्य महाराजांचं नाव जर तुम्ही घेणार असाल तर मला असं वाटतं की या आरोपांमध्ये तीळ मात्र तथ्य नाही। 1994 साली आंध्रा प्रकल्पाचं पुनर्वसन म्हणून गावची 19 एकर जागा देण्याचा ठराव त्या ठिकाणी शासनाने संमत केला। त्या अनुषंगाने आम्ही सर्व ग्रामस्थांनी त्याला कुठल्या प्रकारचा विरोध केला नाही, कारण का आंध्रातले जे बांधव आहेत ते आमच्या तालुक्यातले आहेत। त्यांच्या त्यागामुळे आम्ही जे पाणी पितो, त्या धरणाचं पाणी आम्ही सर्व मंडळी पितो, म्हणून लाभ क्षेत्र म्हणून आम्ही येतो, म्हणून आम्ही त्यांचं पुनर्वसन व्हावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी त्यांना कुठल्या प्रकारचा विरोध केला नाही। परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आंध्रा धरणातल्या एकाही शेतकऱ्याचं पुनर्वसन झालं नाही। तर त्याच्या उलट गुंजवणी बोवेल्यातलं जे धरण की ज्याचं लाभ क्षेत्र मावळ तालुका येत नाही, त्या ठिकाणी वराळे गावात त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं। आणि पुनर्वसन केल्यानंतर उर्वरित जी 7 ते 8 एकर जागा होती त्याच्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतचा आणि ग्रामसभेचा ठराव 2001 पासून तर आजच्या तारखेपर्यंत वेळोवेळी आम्ही शासनाकडे आणि महसूल विभागाकडे वेळोवेळी पाठवलेले आहेत। ते त्याच्यामध्ये आम्ही कचरा डेपो असेल, गावची वाढते, आता एकूण गावची लोकसंख्या 25,000 20 ते 25,000 लोकसंख्या एवढी आहे। नागरी सुविधाचा ताण ग्रामपंचायतीवर जास्त येतो, त्यामुळे कचरा डेपोसाठी आम्ही त्याची मागणी केली होती। एक शेततळ आहे, आमचा बैलगाड्याचा घाट आहे, स्वामी समर्थांचं केंद्र की ज्या ठिकाणी संपूर्ण गाव हे पारायणाला बसतं,